सध्या तंत्रज्ञानाचा वापर वाढला असला तरी संवाद मात्र हरवत चाललाय, अशी खंत अभिनेता संकर्षण कराडे यांनी व्यक्त केली। त्यांनी तात्यासाहेब तेंडुलकर स्मृती व्याख्यानमालेत नाट्यक्षेत्र, व्हायरल आणि वस्तुस्थिती या विषयावर रसिकांशी संवाद साधला। ब्राह्मण सभा, करवीर, मंगलधाम आणि महालक्ष्मी कोऑपरेटिव्ह बँक यांच्या संयुक्त विद्यमाने प्रायव्हेट हायस्कूलमध्ये तात्यासाहेब तेंडुलकर स्मृती व्याख्यानमालेचं आयोजन करण्यात आलं आहे। या व्याख्यानमालेत बोलताना अभिनेता संकर्षण कराडे यांनी सध्या तंत्रज्ञानाचा वापर प्रभावी होत असला तरी माणसामाणसातील संवाद हरवत चालला असल्याचं सांगितलं। प्रत्येकजण क्षण कैद करण्यासाठी धडपडतोय, पण आठवणी साठवण्यासाठी कुणीच प्रयत्न करत नाही, ही वस्तुस्थिती अस्वस्थ करणारी असल्याचंही त्यांनी नमूद केलं। व्हायरल होण्यासाठी काम करणं वेगळं आणि काम करण्याच्या उद्देशानं व्हायरल होणं वेगळं असं सांगताना त्यांनी 30 सेकंदांच्या रीलमधून नव्हे तर 3 तासांच्या अभिनयातून कलाकाराची खरी ताकद दिसते, ही वस्तुस्थिती स्वीकारणं गरजेचं असल्याचं सांगितलं। या वस्तुस्थितीपासून आपण आपला संवाद हरवलाय, आपण आपल्या आठवणी हरवतो। क्षण कैद करण्याच्या नादात आपण आठवणी सांगू देत नाही, मेमरी क्रिएट होऊ देत नाही। हे वस्तुस्थितीतलं दुर्दैव मला फार त्रास देतं। पण चांगली बाजू सुद्धा आहे। आज ज्या कवितेची फरमाईश तुम्ही करताय, पंढरीच्या विठुराया कस काय रे बरं आहे का, ही सुद्धा व्हायरल झालेलीच कविता आहे ना। पण व्हायरल होण्याच्या उद्देशाने काम करत राहणं आणि काम करायच्या उद्देशाने व्हायरल होत राहणं याच्यामध्ये खूप फरक आहे। जेव्हा कलाकाराला किंवा एखाद्या माणसाला, एखाद्या देवाला आपण भेटतो, पहिल्यांदा आपण त्यांना म्हणतो की अहो सेल्फी काढू द्या, आणि घरी गेल्यावर आपल्या लक्षात येतं की अरे त्या कलाकाराला आपल्याला सांगायचंच राहिलं की आम्हाला तुमची ही कविता आवडली होती। म्हणजे काय तर आपल्याला विस्मरण झालेलं आहे त्या क्षणांचं, आठवणींचं। मोबाईलमुळे किंवा कुठल्याही टेक्नॉलॉजीमुळे क्षण कैद करता येतात, पण आठवणी सांडतात त्या फक्त शब्दातून, सहवासातून, मोबाईल मधून नाही। रील सुद्धा हल्ली खूप आहेत बघा। आमच्या कलाक्षेत्रामध्ये येणाऱ्या अनेक मुलांना असं वाटतं की आपण रील केलं म्हणजे आपण आता खूप छान व्हायरल झालो, पण रील करून आपल्याला 30 सेकंदच बरा अभिनय करायची ताकद येते। 3 तास उभं राहून अभिनय करायची ताकद आपल्याला रील वरून येत नाही, ती वस्तुस्थितीतून येते, ती त्या प्रवासातून येते। यावेळी त्यांनी उपस्थितांच्या प्रश्नांना उत्तरं देताना स्वतःची जडणघडण, नाट्यक्षेत्रातला प्रवास, नाटकाच्या निर्मितीमागील अडचणी या संदर्भात मनमोकळा संवाद साधला। नवोदित कलाकारांना यशस्वी होण्यासाठी काय करायला हवं याचा कानमंत्र सुद्धा त्यांनी दिला। प्रश्न असा आहे की मी पण एक नाटक करतोय, राज्य नाट्यासाठी अस्तित्व नावाचं, त्याच्यामध्ये मी पण एक कलाकार आहे। मग एक कलाकार म्हणून काय प्रयत्न केले पाहिजे ते नाटक अजून रंगात आणण्यासाठी, अजून चांगलं होण्यासाठी, रंगात आणण्यासाठी आपलं काम प्रामाणिकपणे करायचं। आपल्याला जे दिग्दर्शक सांगायचे ते ऐकायचं आणि इतरांची कामं बघायची आणि वाचन करायचं, आणि फक्त आपली वाक्य पाठ नाही करायची, अख्खं स्क्रिप्ट 10 वेळेला वाचायचं, अख्खं स्क्रिप्ट। खूपदा असं सवय असते की आपली वाक्य आपण अंडरलाईन करून ठेवतो आणि आपलीच वाक्य पाठ करतो। सगळ्यात आधी दुसऱ्यांची वाक्य पाठ करायची। आणि मला माझ्या दिग्दर्शकांनी दिलेला सगळ्यात पहिला कानमंत्र की नाटकामध्ये तुझ्या पात्राविषयी इतर पात्रांच्या तोंडी काय वाक्य आहेत ती आधी वाचायची। आणि हे लक्षात ठेवायचं की नाटक हे मी करतो असं म्हणायचं माध्यम नाही, चला चला आपण करूया असं म्हणायचं माध्यम आहे। तुझ्या नाटकातल्या एका वाक्याच्या पात्राला सुद्धा तितकंच महत्त्व द्यायचं जेवढं तुला असताना असेल। यावेळी महालक्ष्मी कोऑपरेटिव्ह बँकेचे अध्यक्ष ॲडव्होकेट राजेंद्र किंकर, उपाध्यक्ष केदार सबनीस, ॲडव्होकेट विवेक शुक्ल, अनुराधा तेंडुलकर, केदार तेंडुलकर यांच्यासह रसिक उपस्थित होते।